नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड याविषयी। SBI कार्ड्स ही भारतातील एक मुख्य क्रेडिट कार्ड प्रदान करणारी कंपनी आहे। SBI कार्ड्स ही नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असून ती RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत रजिस्टर आहे व आपल्याला माहितीच असेल की ही कंपनी भारतातील सर्वात मोठी PSU बँक म्हणजेच SBI स्टेट बँक ऑफ इंडियाची एक सबसिडियरी आहे। SBI कार्ड भारतातील ग्राहकांना वर्ल्ड क्लास व्हॅल्यू ॲडेड पेमेंट प्रोडक्ट्सची एक वाईड रेंज प्रोव्हाइड करते। कंपनी भारतातील सेकंड लार्जेस्ट क्रेडिट कार्ड कंपनी आहे। त्याचबरोबर कंपनीने BPCL, IRCTC, लाईफस्टाईल रिटेल व आणखीन काही कंपन्यांसोबत टायअप केलेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की SBI कार्ड्स आपल्याला 3 प्रकारचे कार्ड्स प्रोव्हाइड करते। पहिलं म्हणजे सुपर प्रीमियम कार्ड, सेकंड कोअर कार्ड्स, थर्ड को ब्रँड कार्ड्स। सुपर प्रीमियम कार्ड्समध्ये कंपनी आपल्याला युरम कार्ड प्रोव्हाइड करते। तसेच कोअर कार्ड्समध्ये कंपनी आपल्याला SBI कार्ड इलाइट, SBI कार्ड प्राइम, सिम्पली क्लिक SBI कार्ड, सिम्पली सेव्ह SBI कार्ड, कॅशबॅक कार्ड, SBI कार्ड प्लस आणि इतर काही कार्ड्स प्रोव्हाइड करते। त्याचबरोबर को ब्रँड्स कार्डमध्ये कंपनीचे 3 सेगमेंट आहे। पहिला बँकिंग, दुसरा रिटेल, तिसरा ट्रॅव्हल। बँकिंग सेगमेंटमध्ये कंपनी आपल्याला सेंट्रल बँक ऑफ इंडिया SBI कार्ड, युको बँक SBI कार्ड, PSB SBI कार्ड, कर्नाटका SBI कार्ड हे कार्ड प्रोव्हाइड करते। तसेच रिटेल सेगमेंटमध्ये कंपनी आपल्याला लाईफस्टाईल होम सेंटर SBI कार्ड, रिलायन्स SBI कार्ड, टाटा कार्ड, पेटीएम SBI कार्ड सिलेक्ट हे कार्ड प्रोव्हाइड करते। त्याचबरोबर ट्रॅव्हल सेगमेंटमध्ये कंपनी आपल्याला क्लब विस्तारा SBI कार्ड प्राइम, एअर इंडिया SBI सिग्नेचर कार्ड, BPCL SBI कार्ड ऑक्टेन, IRCTC SBI कार्ड प्रीमियम, ओला मनी SBI कार्ड, यात्रा SBI कार्ड अशा विविध प्रकारचे कार्ड्स प्रोव्हाइड करते। कदाचित तुम्ही पण क्रेडिट कार्ड यूज करत असाल तर तुम्ही पण यापैकी कुठले तरी एक कार्ड यूज केलेले असेल। आता आपण कंपनीचे फायनान्शियल रेशो बघूयात। कंपनीची मार्केट कॅप आहे 72,243 करोड, स्टॉक PE आहे 30.8, त्याचबरोबर इंडस्ट्रियल PE आहे 21.5, कंपनीचा ROE आहे 25.7% आणि कंपनीचा ROC म्हणजेच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय आहे 13%। कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये व प्रमोटर होल्डिंग आहे 68.8%। चला तर आपण आता कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट पाहूया। या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यूमध्ये इयर ऑन इयर 32% वाढ झालेली दिसून येते। डिसेंबर 2022 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता 3,507 करोड व डिसेंबर 2023 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू आहे 4,621 करोड। कंपनीच्या मार्जिनमध्ये इयर ऑन इयर 2% घसरण आहे। डिसेंबर 2022 मध्ये कंपनीची मार्जिन होती 16%, तर डिसेंबर 2023 मध्ये कंपनीची मार्जिन आहे 14%। त्यामध्ये आपल्याला 2% घसरण झालेली दिसत आहे। त्याचबरोबर नेट प्रॉफिटमध्ये 8% वाढ झालेली दिसून येते। डिसेंबर 2022 मध्ये कंपनीचा प्रॉफिट होता 509 करोड, तर डिसेंबर 2023 मध्ये कंपनीचा प्रॉफिट आहे 549 करोड आणि या ठिकाणी आपल्याला EPS म्हणजेच अर्निंग पर शेअरमध्ये पण 7% वाढ झालेली दिसून येते। या ठिकाणी आपल्याला कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट ओव्हरऑल चांगले दिसून येत आहे व कंपनी फंडामेंटली आणि फायनान्शियली स्ट्रॉंग आहे। धन्यवाद।